बड्डे बॉय सनी सिंग. ओ यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षकाला चेंडू चकवतो आणि त्याच पाठीमागे उभा असणारा क्षेत्ररक्षकालाही चेंडू चकवून जातोय सीमा पार. या धावा मात्र धावफलकावरती उभारल्या जातात. पंचांचा इशारा. वाईड +4 एकूण 5 धावांचा बोनस मात्र या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. मागील सामन्याचा जर आपण विचार केला तर एक मापक लक्ष होतं, परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, अर्थातच हतेरा टायगर्स संघाने तो सामना जरूर जिंकला, परंतु त्या ठिकाणी गोलंदाजांना ही कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. यावेळेला फाईनच्या क्षेत्राला टार्गेट केलं जात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत महेश पवार. चला विनंती असेल टीजीटी संघ आपला 12th मॅन तर दोनही संघाचे 12th मॅन आमच्या समेत जोडले गेलेत. यस त्यांचाही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सनी सिंग आणि आदित्य ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. यावेळेला मात्र आडवा बॅटने केलाय प्रहार. यावेळेस मात्र कमालीचं टायमिंग आहे. कलात्मकता, ताकद, नजाकत आणि आजच्या दिवसातील या मॅच मधला सर्वाधिक लांबलचक षटकार मात्र आदित्यच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अगदी वाईड लाईन वरचा हा चेंडू होता. अगोदरच शफल केलं होतं आणि त्यानंतर मात्र कमालीचं टायमिंग दर्शवत असताना चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतो बिगेट षटकार. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 13 धावा धावफलकावरती आल्यात. बोनस स्वरूपामध्ये मिळालेल्या 5 धावा या सर्वाधिक डोके ठरतात. चला विनंती असेल, ठीक आमच्या समोरच्या दिशेने जे 4 व्हीलर पार्क करण्यात आलेले त्याचा मिरर रिफ्लेक्ट होतो मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे त्या कारच्या चालक मालकांना विनंती असेल की कृपया आपण थोडंसं आपल्या वाहनाचं डायरेक्शन चेंज करायचंय, दिशा बदलायची. चला इलेक्ट्रिक कार 2537 त्यांच्या मालकांना विनंती आहे की आपण थोडंसं डायरेक्शन बदलायचं. खेळाडूंना मिरर रिफ्लेक्ट होत आहे त्यामुळे त्रास होतो. यावेळेला कमालीचा टायमिंग आहे. खरं तर परेश खडकेची आठवण करून देणारा हा फटका, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट या पुरस्काराने ज्या खेळाडूला सन्मानित करण्यात आलं त्या खेळाडूचा हा ट्रेडमार्क फटका आहे. अगदी ऑनसाइडला टार्गेट करत असताना मात्र हा फटका खेचला गेला. एकूण धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती आल्यात 19. आदित्य थोपटे स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा सामना केलाय आणि आपल्या वैयक्तिक 13 या धावसंख्येवर करतात. फैजान खानचा विचार केला तर महागडं षटक या ठिकाणी पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय आणि या निर्णयाच्या माध्यमातून पहिल्या षटकात तब्बल 19 धावा धावफलकावरती. याही वेळेला बॅटीचा लिडिंग एज. गोळीच्या वेगानं चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येईल हा ICPL चौकार. कमालीची फलंदाजी यावेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ अद्यापही सुरू आहे. 23 धावा धावफलकावरती आल्या. ज्या प्रकारच्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र आपल्या संघाला मिळवून देत असताना तब्बल 23 धावा धावफलकावरती आल्यात आणि गोलंदाज फैजानवरती केला गेलेला हा हल्ला बोल याही वेळेला ऑन द नीज आले होते. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. आणखीन एक अतिरिक्त धाव या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळतोय. टीजीटी विरुद्ध FNFT या दोन संघादरम्यानचं हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. APLचा जर विचार केला तर SK ब्रदर्स, मॅक ब्लास्टर्स, ईगल चॅलेंजर आणि इझान वॉरियर हे 4 संघ आपल्याला पाहायला मिळतात. बी पूलचा जर आपण विचार केला तर BMJ ग्रुप, हतेरा टायगर, त्यानंतर तुषारदादा पाटील युवा मंच आणि रामदास शेवाळे प्रतिष्ठान या संघांना आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि ग्रुप सी चा जर आपण विचार केला तर ग्रुप सी मध्ये शहीद भगतसिंग, श्री FNFT आणि त्याचबरोबर मोशरफ वॉरियर आणि TJT हे संघ मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. TJT संघाचा विचार केला तर पहिला सामना या संघाने जिंकला आणि श्री FNFT संघाचा जर विचार केला तर या संघाने मात्र पहिला सामना या ठिकाणी गमावला. चला विनंती असेल 2537 क्रमांकाची जी इलेक्ट्रिक गाडी आहे त्या गाडीच्या मालकांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी थोडीशी ती दिशा बदलायची, कारण मिरर रिफ्लेक्ट होतो त्यामुळे खेळाडूंना जरूर त्याचा त्रास होतो. जर आमच्या मान्यवरांची ती कार असेल तर त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं दिशा बदलायचे, डायरेक्शन बदलायचे.
तर बिलकुल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन संघादरम्यानचं बॅटल, एकीकडे श्री FNFT फायटर्स संघ मालक संदेशजी पाटील आणि संघनायकाच्या भूमिकेमध्ये आपण विशाल डोलेला पाहतोय, जो संघ सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतो. आणि एकूणच TJT संघाचा जर विचार केला, चला सातत्याने आम्ही या सूचना करतोय, जी 4 व्हीलर अगदी ठीक आमच्या मुख्य मंचाच्या बाजूनं पार्क करण्यात आलेली आहे 2537, त्या चालक मालकांना विनंती आहे की आपण गाडीची दिशा बदलायची. कमालीचं टायमिंग आहे, ही ताकद आहे या खेळाडूची. जणू पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं आक्रमक फलंदाजी पाहिली नॉन स्ट्रायकिंग एंडला, आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो ना की खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलताय, अगदी त्याच प्रकारची फलंदाजी या आजच्या संपूर्ण दिवसभरातील सर्वाधिक स्टायलिश फटका, प्रॉपर क्रिकेटिंग स्टाईल मध्ये या फटक्याला मात्र एक्झिक्यूट केलंय. बड्डे बॉय सनी सिंगच्या बॅट मधून होतोय हा दमदार षटकार. या षटकाराने संघाची एकूण धावसंख्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आदित्य या फलंदाजासाठी सागरजी पिलाने साहेब यांच्याकडनं मात्र हॅट्रिक सिक्स किंवा हॅट्रिक चौकारासाठी तब्बल पारितोषिक या ठिकाणी 1111 रुपयांचं. क्या बात आहे. आदित्य 5 चेंडूंचा सामना करत नॉन स्ट्रायकिंग एंडला 17, तर सनी सिंग मात्र खेळतोय 6 धावांवरती. या दरम्यान गोलंदाज जर आपण पाहिलं तर तुषार मोरे पहिल्या चेंडूवरती षटकार आला. दुसऱ्या चेंडूचा विचार करता या ठिकाणी पंचांनी अवांतरचा चेंडू घोषित केलाय. डाव्या एष्टीला सोडून जाणारा हा चेंडू होता आणि पंचांनी मात्र हा चेंडू अवांतर घोषित केलाय. वेळेचं बंधन मित्रांनो, 20 मिनिटांमध्ये आपल्याला पहिली 4 षटकं कंप्लीट करणं अनिवार्य असेल. चर्चा सुरू होती या दोनही संघाची. एक संघ पराभवासह या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. अर्थातच फलंदाजी करणारा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो FNFT, श्री FNFT चॅलेंजर्स. यावेळेला मात्र पाईडलाईन वरचा चेंडू होता, मनगडाच्या साह्याने चेंडू वळवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल मात्र धावफलकावरती येईल. परंतु पुन्हा एकदा संधी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सागरजी पिलाने यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकार, हॅट्रिक चौकारासाठी आदित्य या खेळाडूसाठी 1111 रुपयांचं पारितोषिक हे निश्चितच दिला जाईल. अनेक युवा खेळाडू, यंग टॅलेंट, यंग ब्रिगेड आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आणि या स्पर्धांच्या आयोजकांचं खऱ्या अर्थानं हेच तर या स्पर्धेत ठेवण्या पाठीमागचं कारण आहे की युवा खेळाडूंना सर्वाधिक संधी या स्पर्धेच्या माध्यमातून दिले गेले. अनेक युवा चेहरे आपण पाहिलेत. मागील सामन्याचा जर आपण विचार केला तर एका युवा चेहरा ज्यानं सामना अडचणीमध्ये होता आणि आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन गेला. तर पिंटूचा आपण विचार केला, आणखीन एक युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळालं ज्याने या संपूर्ण स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक फेकलं. आणि ही जी अशी नावं आहेत ना, हे कळंबोली क्रिकेटचं भविष्य आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यांच्या खांद्यांवरती मात्र खूप मोठी दोरा असणार आहे. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा मानस प्रयत्न जिकरीचे राहिले मैदानाच्या आतमध्ये आणि इथून जर का पाहिलं तर मात्र झेल सुटला. सिंगल धावफलकावरती आली, जीवनदान मिळालं. प्रयत्न जिकरीचे होते मैदानाच्या आतमध्ये, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीवरती आदळतोय. एकूण धावांचा विचार केला, धावफलकावरती आल्यात. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. षटक क्रमांक 2 आपण मैदानावर पाहतोय आणि तब्बल धावफलकावरती 34 धावा. चला विनंती असेल 12th मॅन शेवटच्या चेंडूपर्यंत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पॉइंटच्या डोक्यावरून काढण्याचा मानस, वेगाचा या ठिकाणी परिवर्तन केलं गेलंय. हरियाणा मात्र टिपताय झेल आणि या ठिकाणी पहिला फलंदाज गमावला जातोय. जी भागीदारी खऱ्या अर्थानं डोकेदुखे ठरत होती त्या भागीदारीला मात्र ब्रेक केला जात आहे. आणखीन एका अँगल मधून आपण हा झेल पाहू शकता. हरियाणा कौतुक करावं लागेल. खरं तर स्टार्ट घेत असताना अगदी वेगानं चेंडू त्याच्याकडे आला, काही सेकंदामध्ये हा झेल त्याच्यापर्यंत आला आणि कंप्लीट केला हा झेल. विकेट नंबर 1, पहिल्या विकेट साठीची भागीदारी मात्र या ठिकाणी ब्रेक केली जाते आहे. 4 चेंडूंचा सामना केलाय 8 या वैयक्तिक धावसंख्येवरती. सनी सिंग आजचा बर्थडे बॉय मात्र तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सागर पिलारे यांच्या माध्यमातून मात्र पारितोषिकांची खैरात केली जाते आहे. आता मात्र हे दोनही फलंदाज अर्थातच विशाल ढोले संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नुकत्याच मागील आठवड्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये काय कमालीचा खेळ या खेळाडूचा राहिला. खरं तर पहिल्या 2 सामन्यांमध्ये 100+ धावा त्यानं आपल्या नावावरती केल्या, परंतु अपेक्षेप्रमाणे या स्पर्धेमध्ये यश त्याला मिळालं नाहीये.
गुणवत्तेला आधारित खेळ करणं ही त्याची नेहमीच ओळख राहिली आहे आणि सातत्यानं जर आपण पाहिलं तर या मैदानावरती या वर्षीच्या क्रिकेट हंगामाचा जर आपण विचार केला या दरम्यान जर आपण पाहिलं तर ज्यांचं काही क्षणातच आमच्या मुख्य मंचावरती शुभागमन होत आहे पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित उपमहापौर आदरणीय प्रमिलाताई पाटील मॅडमांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आदरणीय रविनाथजी पाटील साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती आपण शुभागमन पाहतोय. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. यावेळेला डाव्या इष्टीला सोडून जाणारा चेंडू, चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर चेंडूचा या ठिकाणी इशारा केला जाईल. या दरम्यान आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रभागातून सातत्यानं जर आपण विचार केला तर ज्यांच्या कार्याचा नेहमीच बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो, जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणे ही ज्यांची ओळख आहे आणि नुकत्याच झालेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्यांनी घवघवीत यश संपादित करत असताना या पनवेल महानगरपालिकेवरती महापौर पदाचं ज्यांची नियुक्ती झाली त्या प्रमिलाताई पाटील मॅडमांचं या मुख्य मंचावरती शुभागमन. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी रिव्ह्यू केला गेलाय. पहा, रिव्ह्यू जर का तुम्ही गमावलात तर दुसरा रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाहीये. एका संघाला एक रिव्ह्यू या ठिकाणी दिला जाईल जो तुम्हाला वाईड बॉल, बीमर आणि रनआउट साठी वापरता येईल. आणि इथून जर का रिव्ह्यू सो इट्स अ वाईड बॉल. चला, पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा म्हणजे जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू या ठिकाणी गमावला गेलाय. इथून मात्र तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. 36 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 34 धावा 17च्या सरासरीने धावफलकावरती होत्या, परंतु या षटकामध्ये मात्र कमालीचं कमबॅक राहिलंय. तुषार बोरेचा जर विचार केला तर 5 दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा. 36 धाव 1 गडी बाद ही धावसंख्या. यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता, तेच तर गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिलं षटक या ठिकाणी आपल्या वैयक्तिक स्पेल मधलं कमालीचं कमबॅक राहिलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन देखील या षटकामध्ये अवघ्या 13 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट सनी सिंगच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवली गेली. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा. आणि यानंतर मात्र आपण मायक्रोफोन वरती निश्चितच ज्या सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय त्यांचा स्वागत करण्यासाठी अर्थातच अमित सुरळकर यांच्याकडे जाऊयात. हॅलो नक्कीच सर, इथे प्रमुख उपस्थिती उपमहापौर आमच्या लाडक्या नेता प्रमिलाताई पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी संदेश पाटील यांनी नम्र विनंती करेल की आपल्या सर्वांच्या लाडक्या आपल्या विभागातील एक डॅशिंग नेतृत्व म्हणजेच प्रमिलाताई पाटील उपमहापौर नवनिर्वाचित उपमहापौर यांचा स्वागत सत्कार करावा. तसेच जावलाबाई सर्व कमिटीला नम्र विनंती असेल की आपल्या क्षेत्रातील नक्कीच कळवणीला मिळाला हा एक मोठा मान सन्मान, आपल्या प्रभागाला मिळाला हा मोठा एक मान सन्मान. आपला प्रभाग क्रमांक 7 मधल्या उपमहापौरपदी विराजमान झालेल्या या पहिल्या नगरसेविका प्रमिलाताई पाटील आणि एवढा मोठ्या स्तरावरती जाऊन सुद्धा सामान्य जनतेशी जुळलेली ही नाळ नक्कीच प्रमिलाताई पाटील. समवेत आमचे माननीय श्री रविशेठ पाटील उत्तर रायगड जिल्हा चिटणीस नाना यांचं इथे स्वागत सत्कार करावा. नक्कीच या स्पर्धेमध्ये आमचे रविशेठ पाटील यांनी जो आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर आपण 2 शब्द बोलू इच्छितात. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सातत्यानं श्री बिल्डर्स पुरस्कृत इंटर कॉलनी प्रीमियर लीग 2026 आनंदाची गोष्ट आहे. सर्व कलमुलती संघ एकत्र येऊन असा छान असं नियोजन केलेलं आहे आणि युवा पिढीला निश्चित असावा हा संघ इथे खेळवले जात आहेत. संघाच्या माध्यमातून युवा पिढीला एक चांगला मिळत असतो. याच माध्यमातून
आमच्याकडून जेवढं होते सहकार्य करतो, आम्ही करत आलेलो आहेत. युवा पिढीतून चांगलं नेतृत्व घडावं ही आमची पिढीला एक चांगलं नेतृत्व मिळावं प्रयत्न असतो आमचा. आपल्या मुलांमधूनच भविष्यामध्ये एखादा चांगला राज्यस्तरीय गेलं खेळाडू तर तो आनंद तो आम्हाला गगनात मावेल असा हा क्षण आहे. आणि खरंच प्रयत्न केले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे तुम्हाला आता जाणवलं असेल की पनवेल महापालिकेमध्ये आता नवनिर्वाचित तसे उपमहापौरांचे रविशेठ पाटील म्हणजे एक त्यांचे पती एक छोट्याशा कार्यकर्ता म्हणून काम चालू केलं. त्यांनी नव्हतं स्वप्न बघितलं कधी, पण आज तुम्ही पाहत असाल तर त्या आज उपमहापौर झालेले आहेत. तसंच या खेळामधूनही कधी कोणाचे नशीब चमकतील हे सांगता येणार नाही. आपण प्रयत्न करत राहायला पाहिजेत आणि जेवढे आपण प्रयत्न करणार त्याचा फल नक्कीच यशस्वी माणसाला मिळत असतो. असेच का प्रयत्न आपण करत राहा. क्रिकेट शौक जरी असला आपल्याला तरी त्याच्यातूनही प्रगती करता येते याचा अनुभव तुम्हाला चांगला आहे. आपण सर्वांनी आम्हाला कार्यक्रमाला बोललं त्यासाठी आपल्या सर्वांचा मी धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जर बघितलं तर एकमेव दाम्पत्य म्हणजे रविशेठ पाटील आणि प्रमिलाताई आमचे नाना नानी आहेत. ह्या एकमेव दाम्पत्याने जेव्हा इलेक्शनचा रिझल्ट लागला त्याच्यानंतर घरी न जाता प्रभाग क्रमांक 7 मध्ये घरोघरी जाऊन प्रत्येकांचे आभार मानलेला आहे एकमेव दाम्पत्य. आणि त्या कष्टाचं फळ नक्कीच आपले सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी नानी यांना उपमहापौर पदी विराजमान करून या सर्व गोष्टींची दखल घेतलेली आहे. नाना धन्यवाद. नाना तर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सन्माननीय रविशेठ पाटील साहेबांनी म्हटलं की प्रयत्न करत राहा, प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळत असतं आणि तुमचे कष्ट जर का प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही आहे. आज मूर्तिमंत उदाहरण आपण पाहतोय की एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्या व्यक्तीनं अगदी निष्ठेनं पक्षाची सेवा केली, जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले आणि आज उपमहापौरपदी पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी त्यांच्या सौभाग्यवतींना आपण विराजमान होताना पाहायला मिळतो. म्हणजेच संपूर्ण समाजाच्या नेहमीच प्रश्नांना मार्गी लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि आज त्या कामाची पावती म्हणून आज उपमहापौरपदी जरूर त्यांना विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि साहेबांनी आपल्या भाषणामध्ये हेही सांगितलं की तुम्ही कष्ट करत राहा, क्रिकेट खेळाडू म्हणून तुमच्या प्रयत्नांनाही यश मिळेल. आज जर आपण पाहिलं तर अंडर-19 विश्वचषकाचा मानकरी भारतीय संघ ठरला आणि त्या भारतीय संघाला एका मराठमोळ्या खेळाडूनं लीड केलं, अर्थातच कर्णधारपद भूषवलं तोच आयुष म्हात्रे. आपल्या सर्वांसाठी ही खऱ्या अर्थानं मी म्हणेन की गर्वाची गोष्ट आहे. आज ISPL सारख्या स्पर्धांमध्ये जर आपण पाहिलं तर मात्र अनेक मराठी तरुण यावर्षीचा जर आपण विचार केला तर केतन म्हात्रे हा चॅम्पियन संघ ठरला, केतन म्हात्रेचा संघ चॅम्पियन संघ ठरला. आणि एकूणच जर पाहिलं तर कष्ट करत राहा, क्रिकेट या खेळामध्ये देखील तुम्ही करिअर करू शकता, परंतु प्रयत्न तुमचे प्रामाणिक असणं गरजेचं. आणि हाच सल्ला आज मात्र या सर्व खेळाडूंना आमच्या सन्माननीय पाहुण्यांच्या अर्थातच आदरणीय रविशेठ पाटील साहेब चिटणीस उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून देण्यात आला. त्याचबरोबर शुभेच्छाही या स्पर्धेला साहेबांच्या माध्यमातून देण्यात आला, तर त्यांचंही आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. यामध्ये मात्र मिडविकेट रिझनमध्ये चेंडू वळवलाय, खराब क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र चेंडू जातो सीमा रेषा पार. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना इथून मात्र धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या अर्धशतकापार, अर्थातच 51 धावा फलकावर. ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो. अर्धशतक तर या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार आलाय, चौकारानं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. FNFT ब्रदर्स इथून जर का पाहिलं तर संदीप नेगे आणि आदित्य थोपटे, आदित्यचं कौतुक करावं लागेल. 11 चेंडूंचा त्यानं सामना केलाय आणि आपल्या वैयक्तिक 51 तर
या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज इथे थोडंसं फंबल पाहायला मिळालं ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आणि स्क्रीन आपण जरूर या ठिकाणी पाहतोय. अंतिम चेंडूवरती चमकार लगावत असताना आता संदीप नेगे आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. मागील षटकामध्ये एक चेंडू त्यांच्या वाट्याला आला होता. आणखीन एक असा खेळाडू की ज्याने पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेपासून आपल्या क्रिकेटिंग करिअरला सुरुवात केली म्हणण्यापेक्षा क्रिकेटिंग करिअरमध्ये तो सर्वाधिक लोकप्रियतेला पोहोचला आणि तो संदीप नेगे यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. त्यानं ओळखले की आदित्य तोपटेची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे. 11 चेंडूंचा सामना करत त्यानं 30 धावा धावफलकावरती उभारल्यात आणि इथून जर का जास्तीत जास्त चेंडू या खेळाडूला मिळाले तर कदाचित या सामन्यातील अर्धशतकही आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि बॅटनं प्रहार केलाय. मोठा फडका खेळाचा मारा. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. एक धाव घेतली आहे. आदित्य डेंजर एंडकडे परंतु रॉंग एंडला थ्रो केला गेला. नॉन स्ट्रायकिंग एंड हा सर्वाधिक जवळचा एंड होता. अशा प्रकारचं चित्र हे जरूर आपल्याला पाहायला मिळतं आणि हे केवळ दबाव आहे. तर या 2 धाब्याने मात्र संघाची धावसंख्या आदित्य पोहोचतो आपल्या वैयक्तिक 32. संघाला मात्र घेऊन जातोय 54च्या घरात. वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं जाणार का याकडे आता मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. ज्या पद्धतीनं खेळ फलंदाज आदित्य तोपटेच्या बॅट मधून आपण पाहिलाय ना, कमालीची फलंदाजी. महेश यावेळेला मात्र ऑन द नी झालाय. एक्झिक्यूट केलाय. कमालीचं टायमिंग आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. आदित्यच्या बॅट मधून होतो बिग हिट. ICPL षटकार. कमालीचं टायमिंग आहे. जबरदस्त फलंदाजी आहे. या खेळाडूच्या गुणवत्तेला नेहमीच आपण या मैदानावरती पाहिलं आणि आज आपल्या गुणवत्तेचा जणू खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपली ताकद काय, आपली क्षमता काय, का या संघामध्ये मला स्थान दिलं गेलं हे मात्र तो दर्शवतोय. वैयक्तिक 38 या धावसंख्येवरती यावेळेला मात्र उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू. वेगवान चेंडू जरूर होता. पंच या ठिकाणी पाहतात एक्झॅक्टली चेंडू कुठे पिच झालाय. जर का तो विकेटच्या बाहेर पिच असेल तर मात्र नो चेंडू दिला जाणार का. सल्ला मसलत या ठिकाणी केली जाते. दोनही पंच जर आपण पाहिलं तर यावेळेला मात्र सल्ला मसलत करत असताना मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त हे पंच MCA पॅनलचे हे पंच आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून मात्र पंचांचा इशारा येईल की इट्स अ वाईड बॉल. अवांतर चेंडूचा इशारा या ठिकाणी केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला आदित्य कॉन्फिडंट आहे. याही वेळेला फॉलो करण्याचा प्रयत्न. आणखीन एक दमदार स्ट्रोक परंतु इथे मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. कंप्लीट केला जातो झेल. शेखरनं टिपलाय हा झेल आणि समाप्त झालाय फलंदाज आदित्यचा खेळ. आवश्यकता नव्हती या प्रकारे धोका पत्करण्याची. 38 या धावसंख्येवर होता. अवघ्या 12 धावा हव्या होत्या आपल्या वैयक्तिक अर्धशतकासाठी. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू जर का तुम्ही लपेटण्याचा प्रयत्न कराल तर ते तितकं सोपं नाहीये. चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळणं गरजेचं होतं. हा चेंडू कव्हर्स मधूनही चौकार वसूल करता आला असता परंतु चूक झाली आहे. आदित्यचा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होत आहे आणि का होऊ नये या युवा टॅलेंटला पुढे आणण्याचं काम या ICPL 2026च्या आयोजकांचं आहे. आपण नेहमी म्हणतो ना की तुमच्यातील युवा टॅलेंट जर का पुढे आणायचं असेल तर अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन होणं गरजेचं आहे. आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित उपमहापौर आणि सन्माननीय जर आपण पाहिले आदरणीय रवी शेठ यांनी आपल्या भाषणामध्येही सांगितलं की या युवा खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं या संकल्पनेतून एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत तिवारी यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात पहिल्या चेंडूवरती. परंतु आता संदीप नेगीला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. या फलंदाजाकडे ती क्षमता आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधनं नेहमीच आपण पाहिलेत. यावेळेला मात्र अडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. चेंडू सरळ जाऊन विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. षटक समाप्त होते. 4थं धावा धावफलकावरती येत आहेत त्या 62 धावा. 3 गडी बाद 62. 3 गडी बाद 62 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय.
तर इंटर कॉलनी प्रीमियर लीग 2026 एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. सातत्यानं आपण या गोष्टींचा उल्लेख करतो की युवा खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जातं आणि बरेचसे युवा चेहरे मागील सामन्याचा जर आपण विचार केला तर विजयाचा शिल्पकार ठरलेला अर्थातच पिंटूला आपण पाहिलं, तोही युवा चेहरा या स्पर्धेच्या माध्यमातून. संदीप नेगे आणखीन एक युवा चेहरा आपण पाहतोय. आदित्य ज्यानं कमालीची फलंदाजी या सामन्यामध्ये केली. आदित्य थोपटे अर्थातच 38 धावांची खेळी करणारा आणखीन एक युवा खेळाडू. म्हणजे तमाम युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे जर आपण पाहिलं तर TJT हा संघ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो आणि TJT संघाचा विचार केला तर आदरणीय अमरजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला संघ अनिकेत पाटील कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आणि श्री FNFT फायटर्स संघाचा जर विचार केला तर आदरणीय संदेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला विशालजी ढोले यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 62 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत यावेळेला स्विंगमेज कदाचित बॅटीची इनर एज घेऊन चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात आणि फलंदाज मात्र या ठिकाणी गमावला जातोय. विकेट आली आहे. अनिकेतला मात्र या ठिकाणी मिळत यश. फलंदाज होतोय बाद. यष्टीरक्षकानं हा झेल या ठिकाणी टिपला गेला. कमालीची गोलंदाजी, वेग आहे आणि वेगाबरोबर अचूकता देखील आपल्याला पाहायला मिळते. बॅटीचा आउटर एज सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर आणखीन एक युवा चेहरा या संघातील मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण आपल्याला करताना पाहायला मिळतोय. रिटायर्ड हर्ट, यस या ठिकाणी फलंदाज रिटायर्ड हर्ट होतोय. अर्थातच मैदान सोडण्याचा निर्णय या ठिकाणी फलंदाजाने घेतलाय. अनिकेत आणि नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुमित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर दुपारचं सत्र, रखरखीत ऊन आणि या उन्हामध्ये सुरू असणारी ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला आणखीन एक मोठा फटका अपील आहे, परंतु या अपील मध्ये सिंगल या ठिकाणी धावफलकावरती. पंचांचा कोणताही इशारा नाही, लेगबायचा इशारा जरूर या ठिकाणी आलाय. डॉट बॉल. चला सलगचे 2 निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 3 निर्धाव चेंडू आहे बिलकुल. सलगचे 3 निर्धाव चेंडू. अनिकेत पुन्हा एकदा निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम आपल्या नावावरती करणार का? आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 4था निर्धाव चेंडू आहे. अनिकेत म्हटलं तर प्रचंड अनुभव असणारा का या संघाची धुरा अनिकेतच्या खांद्यांवर दिली गेली. अर्थातच अनिकेत पाटील सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेट संघ अर्थातच रोडपाली संघाकडून खेळणारा हा एक उंच पुरा गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5व्या चेंडू निर्धाव होणार का? झेल टिपण्यासाठी 2 खेळाडू चेंडूंचा पाठलाग करतायत. झेल सुटलाय आणि जीवनदान मात्र या ठिकाणी जरूर मिळतंय फलंदाजाला. अनिकेत थोडेसे नाराज आहेत, नाखुश आहेत. खरं तर निर्धाव षटक फेकण्याचा विक्रमही या खेळाडूच्या नावावरती आपण होऊ शकला असता. नक्कीच यानंतर SK ब्रदर्स आणि इसान वॉरियर्स या 2 संघांदरम्यान नाणेफेक होणार आहे. तरी दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्र विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यावं. चला संदीप नेगे अंतिम चेंडूसाठी मैदानाच्या तर विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 4 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर 5व्या चेंडूवरती फलंदाजाला बाद काढायची संधी होती. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. संदीप नेगीच्या बॅट मधून होतोय. अंतिम चेंडूवरती हा घणाघाती प्रहार येतोय. ICPL चौकार. तर चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे आलाय. शेवटच्या चेंडूवरती 4 धावा आणि या 4 धावेनं मात्र संघाची एकूण धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. नक्कीच SK ब्रदर्स अँड इसान वॉरियर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्र विनंती असेल की नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. अदरवाईज आपला 1 ओव्हरचा सामना कमी केला जाईल. वेळेचा भान ठेवावा.
इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं खूप गरजेचं आहे. खूप ऊन आहे, त्यामुळे सामन्याला कोणत्याही प्रकारचा विलंब लावू नये. एसके ब्रदर्स अँड इझान वॉरियर्स आजूबाजूला असलेलं पवेलियन सर बघितलं तर आणि दोन्ही तुल्यबल संघ एका साईडला असतील प्रशांत पुजारी आणि एका साईडला असतील कमलेश पोखरकर. निश्चित पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. चला पुन्हा एकदा शेवटची पुकार आहे. इनिंग ब्रेक मध्ये खरं तर टॉस होणं अपेक्षित आहे. इझान वॉरियर संघमालक आदिल खान आणि कॅप्टन प्रशांत पुजारी लगेचच आपण संपर्क करायचा आणि विनंती असेल एस के ब्रदर्स संघमालक वसीम शेख जावला आणि कप्तान कमलेश पोखरकर, वसीम शेख आणि जावलाबाई यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला संघ आहे. चला विनंती असेल कमलेश पोखरकर कॅप्टन, लगेच आपण संपर्क करायचा. टॉस या ठिकाणी केला जाईल. इझान वॉरियर आणि एस के ब्रदर्स पुढील सामना. चला विकेटवर सराव करायचा नाहीये प्लीज. खेळाडूंना विनंती, बाजूला प्रॅक्टिस विकेट आहे त्याच्यावर सराव करू शकता. विकेटवरती मेन विकेटवर आपल्याला सराव परवानगी नाहीये. नक्कीच यानंतर मी मान्य श्री स्वप्नील जाधव सर यांना विनंती करेल की यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक करावं. इझान वॉरियर्स प्रशांत पुजारी, प्रत्येक वेळेस आपल्याला कॉल केल्यानंतर आपण 10 मिनिटांनी उशिरा येत आहे. आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आदिल भाई, आपण आयोजक आहात, आपल्या टीमला कशा पद्धतीने या नियम आणि रूल्स पालन करावं हे आपण सांगावं. प्लीज आदिल भाई, आप बताइए अपने प्लेयर्स को. एसके ब्रदर्स के कैप्टन से यहाँ पर आते हुए दिख रहे हैं, लेकिन इज़ान वॉरियर्स के कैप्टन अभी भी अवेलेबल नहीं है. हेलो आदिल भाई, अगर आपके कैप्टन नहीं आए तो आपको पैनलाइज किया जा सकता है. एसके ब्रदर्स के कैप्टन से यहाँ पर अवेलेबल है. सो प्रशांत पुजारी, आप मेरी आवाज सुन रहे हो तो प्लीज समालोचन कक्ष से संपर्क साधिए. नक्कीच या चेंडूमध्ये नाणेफेक होणं खूप गरजेचं आहे. इझान वॉरियर्स अपोजिट टीमचा कॅप्टन आपल्याला पॅनल्टी देण्यासाठी आम्हाला आग्रह करत आहे, परंतु फ्रेंडशिप मॅच आहे तर त्यामुळे कोणत्याही प्रकारची इथं श्रीक वॉर्निंग दिली जात नाही. प्रशांत पुजारी, आपण प्रत्येकाला नियमाचं उल्लंघन करू नये हे सांगत असताना यावेळेस आपण स्वतः या नियमाचं उल्लंघन करताय. अर्थातच दुसऱ्याच द्यावे ज्ञान आणि स्वतः राहावे अज्ञान, अशा पद्धतीचा इथे खेळ केला जात आहे. यस, धन्यवाद प्रवीण जी, अर्जुन सर की आपने आवाज़ सुनी. हमारे गुरुवर्य इस कलम्बोली की एक बुलंद आवाज़ कही जा सकती है. संपूर्ण प्रतियोगिता के माध्यम से आप सुन रहे थे और अमित जी सुरड़कर जो बारंबार विनती करते हुए दोनों ही टीम के कर्णधार से कि टॉस के लिए आइए. चलिए, आप इतनी बड़ी टूर्नामेंट खेल रहे हो सर, इस तरह की शोभा नहीं देती आपको इस तरह की गलतियां. मैं आपसे बारंबार विनती करता हूं. नक्कीच रोहितजी चव्हाण साहेब आणि स्वप्नील जाधव सर यांना नम्र असेल की यानंतर होणारा सामना असेल तो इझान वॉरियर्स आणि एस के ब्रदर्स या दोन्ही संघांमध्ये
तर दोन्ही मान्यवरांना मी नम्र विनंती करेल की या ओव्हर्स नंतर नाणेफेक होणार. यस सर, टॉस होगा और चलेंगे मैदान की तरफ जहां पर विशाल डोले गेंदबाजी मार्ग पर आए हैं. 1 रन खर्च किया लेकिन उसके बाद एक बड़ा विकेट अपने खाते में ले. तो चलिए टॉस की जो भूमिका है उसे पूरी करनी है. इस बार काफी बढ़िया गेंद थी यहाँ पर. डबल फ्रेम मध्ये घ्या कॅमेरामॅन. इस रन को पूरा किया और लेग बाई से शुरू में आता हुआ एक और रन और इसी 1 रनों के साथ 2 रन स्कोरबोर्ड पर. पहला ओवर चलता हुआ प्रगति पथ पर 3 गेंदों के बाद विशाल डोले की अगर बात की जाए तो काफी बढ़िया गेंदबाजी इस वक्त तो मैदान में. धन्यवाद सर. या दरम्यान इथे नाणेफेक होत आहे इजान वॉरियर्स आणि एस के ब्रदर्स या दोन संघांमध्ये आणि कॉल केला जातो प्रशांत पुजारी यांच्याकडनं. सर प्लीज टॉस करा. प्रशांत पुजारी यांनी हेड्स कॉल केला होता आणि टॉस जिंकलेला. प्रशांत आपण 2 सामने खेळत आणि दोन्ही सामने इथे जिंकलेले आहेत. टॉस जिंकल्यानंतर आपली स्ट्रॅटेजी काय असेल, आपला निर्णय काय असेल? जास्त काय नाही, विथ फ्लो जायचं. पण टॉस जिंकलं तर बॉलिंगच घेणार आहे आणि कमीत कमी धावसंख्या पण रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच प्रशांत सर, आपण एक चांगले समालोचक आहात. कालच्या नाईट टुर्नामेंट ज्या पद्धतीने पार पडल्या त्या आयोजनामध्ये आणि ह्या आयोजनामध्ये काय तफावत किंवा काय इक्वॅलिटी वाटते आपल्याला सर? डिफरन्स काय नाहीये, ती पण चांगली टुर्नामेंट आहे आणि टुर्नामेंट त्याहून अधिक चांगली मला पाहायला मिळते. प्रचंड मोठी मेहनत राहिली. मी आधी अप्रिशिएट केलं, विशाल असेल, सनी असेल, अमरजी असेल, तुम्ही असाल, सर्व कमिटी मेंबर असतील, मी सर्वांची नावं नाही पाठवत मला, आदिल भाई असतील, मी सर्वांचं थँक्यू बोलतो. कारण की एकीकडे आपलं जॉब, एकीकडे आपलं घर आहे, त्याच्यानंतर या सर्व तरुणांसाठी ही स्पर्धा, खूप मेहनत घेताय तुम्ही. तुमच्यासाठी मी नक्कीच सॅल्यूट करतो. थँक्यू सो मच बोलतो तुमचं. धन्यवाद प्रशांत सर. आपण नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय आहे ॲज अ फिल्डिंग कम्प्लेश. आपण नाणेफेक हरलेले आहात आणि आपल्याला पहिले फलंदाजी करायची आणि आपल्याला फलंदाजी करत असताना आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे? खरं तर आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही पण फलंदाजीच घेणार होतो. आमची थोडी स्ट्रॅटेजी चेंज झालेली आहे. स्ट्रॅटेजी तीच राहील की जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच जर बघितलं तर एक सामना जिंकला, एक सामना हरलाय आणि हा निर्णायक सामना आपल्यासाठी असणार आहे. जर का हा सामना गमावला तर आपण कदाचित इकॉनॉमी रेटच्या हिशोबाने बाहेरही जाऊ शकता किंवा आतही येऊ शकता. पण हा सामना जिंकणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि बघितलं तर समोरची टीम म्हणजे इजान वॉरियर्स जो लगातारचे 2 सामने जिंकून पुढच्या पावलाकडे पाऊल टाकत आहे. त्या संघामध्ये प्रशांत असतील, बलाढ्य असे प्लेयर आहेत, तर त्यांच्याबद्दल आपली रणनीती काय असणार आहे? रणनीती अशी म्हणजे आम्ही प्रत्येक संघाला चांगला संघ समजतो. त्यात इजान वॉरियर्स हा खूप चांगला संघ आहे. आमचा पण संघ चांगलाच आहे, पण थोडंसं कोऑर्डिनेशन आणि थोडं बॉन्डिंगच्या अभावी आम्ही कालची मॅच गमावली. पण आम्ही खूप सारा कॉन्फिडन्स घेऊन आता उतरणार आहे. तर आमचा प्रयत्न हाच राहील की जास्तीत जास्त स्कोअर करायचा आणि समोरच्या संघाला चांगलं टार्गेट देऊन डिफेंड करायचं. धन्यवाद कमलेश. चला बैक टू द मैच. थैंक यू अमित. चलेंगे मैदान की तरफ जहां पर बैक टू क्रिकेट. मैदान के बच्चा तवा इस बार नटराज बुद्रा में आए, घुटनों के सहारे खेल दिया इस गेंद को ऑन साइड की दिशा में मिड ऑफ द क्षेत्र में ठोक दिया है. ये आईसीपीएल 2026 का एक और दमदार सिक्सर. यहाँ पर काफी बढ़िया बल्लेबाजी इस वक्त मैदान के अंदर. गेंदबाज की अगर बात की जाए तो गेंदबाज तबरेज गेंदबाजी मार्ग पर थे और उनकी गेंदबाजी पर हल्ला बोलते हुए इस वक्त बल्लेबाज अक्षय एक बड़ा आह्वान, एक बड़ा स्कोर, एक बड़ा टारगेट यहां पर रखा गया था, जहां पर मात्र अभी भी 23 गेंदों में 59 रनों की आवश्यकता होगी. टीजीटी टीम की अगर स्कोरबोर्ड की अगर बात की जाए तो 9 रन स्कोरबोर्ड पर लगे हैं 2 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पथ पर चलता हुआ तबरेज गेंदबाजी मार्ग पर. फिर इस बार एक्शन रिप्ले देखिए. यस, वही दिशा और वही दशा. गेंद चली आउट ऑफ द पार्क इनटू द फैंस. सीमा रेखा पर आईसीपीएल 2026 का एक और जबरदस्त सिक्सर. तो इसी 6 रनों के साथ स्कोरबोर्ड पर साथ ही साथ हमारे साथी स्कोरर और दिवस रात्रि के सबसे होनहार कमेंटेटर हमारे साथ मीरेवाड़ीचा चिकू अर्थात श्रीकांत हमारे साथ हमारे कॉम बॉक्स में ज्वाइन होते हुए.
चलिए इस बार स्कोर के बाद इस 6 के बाद 15 रन ऑन द बोर्ड, 2 विकेट के बाद अभी भी रिक्वायर्ड रेट की अगर बात की जाए तो 14.45 का दर्शाता हुआ 68 रनों का लक्ष्य रखा गया था इस वक्त टीजीटी टीम के सामने। जिस वक्त टॉस जीता था, गेंदबाजी का जो फैसला लिया था अनिकेत ने, उस वक्त ऐसा लग रहा था कि सचमुच कुछ कम स्कोर पर रोकने का प्रयास होगा, लेकिन जिस वक्त से बल्लेबाजी यहाँ पर जिस प्रकार हुई थी पहले सत्र में, काबिले तारीफ बल्लेबाजी, और कहीं ना कहीं इस सत्र में भी चाह रहे होंगे कि यहाँ से इन रनों को चेस करने के लिए अक्षय और अनिकेत, ये जो जोड़ी मैदान के अंदर है, इन जोड़ी को मैदान पर बने रहना काफी जरूरी होगा। तो चलिए यहाँ से मैदान के अंदर पुनः चलेंगे बैक टू क्रिकेट, जहां पर तबरेज गेंदबाजी मार्ग पर है। फील्डिंग में देख सकते हैं सन्नी सिंह एक क्लोज फील्डिंग के स्वरूप में हमें नजर आएंगे, और विकेट के पीछे विशाल डोले कप्तान नजर आते हुए। स्विच हिट का प्रयास दुधारी तलवार का इस्तेमाल करते हुए, लेकिन मात्र यहां पर संपर्क नहीं होता हुआ, गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तानों में, मात्र यहां से आता हुआ डॉट प्रति का गेंद। मात्र यहां से जिस शॉट का सिलेक्शन किया था, इस शॉट सिलेक्शन में आपकी जो निगाह है वो पैनी होना जरूरी है, क्योंकि अगर आपकी निगाहें चुकी तो गेंद बीट हो सकती है या फर्नीचर से टकरा सकती है। लेकिन मात्र यहां पर बल्लेबाज रहे नसीबवान, सेफ रहे बल्लेबाज, डॉट होता हुआ गेंद, यहां पर किसी भी प्रकार का नुकसान नहीं होता हुआ बल्लेबाजी वाली टीम को, लेकिन फायदा हुआ यहां पर एक गेंद डॉट करा के गेंदबाजी वाली टीम यानी कि टीम एफएनएफटी को। लेकिन इस बार बड़ा स्ट्रोक खेलकर निकाला लॉन्ग ऑफ के रीजन में, गेंद जाती हुई, यस, 1 बाउंस, सी बार पार आईसीपीएल 2026 का एक और दमदार चौकार। तो काफी उम्दा बल्लेबाजी यहां पर अक्षय, थोड़ा सा प्रेशर जरूर बनाया था उस क्लोज फील्डिंग की वजह से सनी सिंह ने, लेकिन उसके बाद अपने आप के ऊपर संयम बरता, और उस संयम को बरतने के बाद एक माइटी हिट लगाते हुए, एक बड़ा स्ट्रोक लगाते हुए 4 रन बटोर अपनी टीम के लिए। स्कोर बोर्ड पर नजर डाले तो 19 रन 2 विकेट के नुकसान पर अंक तालिका नजर आती हुई 4 गेंदों के बाद। अभी भी इस ओवर की अगर बात की जाए तो 2 गेंदें शेष। अक्षय अपने वैयक्तिक 6 गेंदों में 18 रन की निजी पारी पर खेलते हुए, और रिक्वायर्ड रेट की अगर बात की जाए तो 14.70 का इस वक्त दर्शाता हुआ, और बात की जाए तो नीड 49 रन फ्रॉम 20 बॉल्स टीजेटी इस टीम के लिए, यानी कि त्रिम्बकम जोमा ठाकुर इस टीम के लिए स्कोरबोर्ड दर्शाता हुआ। तो चलिए अंपायर के साथ कुछ गुफ्तगू चलता हुआ, क्लोज फील्डिंग जो सनी सिंह ने लगाकर रखी है वहां पर उस फील्ड को लेकर कोई ना कोई चर्चा विचार विमर्श करते हुए मैदान के अंदर, और वहीं पर अब अक्षय फिर आक्रामक रूप धारण करने के लिए पूरी तरह से तैयार मैदान के अंदर। तबरेज फिर इस बार पैडलन पर थी गेंद, हल्के हाथों से खेलकर निकाला लॉन्ग के रीजन में, खिलाड़ी वहां पर जहां पर मात्र 1 रनों से ज्यादा कुछ भी नहीं मिलेगा, महज अपना अपना छोर बदलने का मौका, और उस छोर को बदलते स्कोरबोर्ड में होता हुआ मात्र एक छोटा सा बदलाव, यानी कि रनों के आंकड़ों में होती हुई थोड़ी सी बढ़ोतरी, और अब अनिकेत होंगे स्ट्राइक एंड पर। तबरेज आखिरी गेंद लेकर अनिकेत के लिए। चलिए इस बार गेंद में उछाल नहीं, पैडलाइन पर लगी है क्या, अपील तो लाउडली की थी, लेकिन इस अपील को खारिज किया अंपायर ने, नकारा। मात्र बल्लेबाज भी सेफ, लेकिन यहां पर बीट होते हुए बल्लेबाज, डॉट होती हुई गेंद, 20 रन स्कोरबोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर। 2 ओवर के बाद 18 गेंदों में 48 रनों की अब भी आवश्यकता, रिक्वायर्ड रन रेट अभी भी 16 का दिखाता हुआ, यानी कि हर ओवर में आपको 16 के हिसाब से रन बनाने होंगे इस मुकाबले में अगर टीजीटी टीम को जीत प्रस्थापित करना है तो। चलिए यहां से मैदान के अंदर चलेंगे, एक गर्माहट भरा माहौल, एक तो धूप की गर्मी, ऊपर से इस मुकाबले में चलती हुई रंगमंच और नोकझोंक के साथ गर्माहट भरा हुआ ये मुकाबला देखा जाएगा। यहां से विशाल डोले किसके हाथ में गेंद थमाएंगे, कप्तान यानी कि लीडिंग ऑफ द फ्रंट, कप्तान खुद गेंदबाजी के लिए आए हुए हैं इस वक्त गेंदबाजी मार्ग पर। यहां से देखा जाएगा कप्तान विशाल डोले किस प्रकार करेंगे गेंदबाजी। स्ट्राइक पर पुनः एक बार अक्षय जैसा एक धाकड़ बल्लेबाज होगा, 9 सेकंड पर अपने बल्लेबाजी का फिर से इंतजार करना पड़ेगा अनिकेत पाटिल को, जहां पर 1 गेंदों का सामना किया, किसी भी प्रकार का रन नहीं आया उनकी निजी स्कोर में, और वहीं पर 7 गेंदों में 19 रनों की निजी पारी पर खेल रहे हैं अक्षय, टीम का टोटल 20 रन। चलिए इस बार अलॉन्ग द कार्पेट खेला, हेलीकॉप्टर का स्ट्रोक इस्तेमाल किया था, लेकिन महज दोनों ही बल्लेबाजों को एक से ज्यादा कुछ भी नहीं मिलेगा। तो यहां से फील्डिंग में होता हुआ फेरबदल, विशाल डोले जैसे आए गेंदबाजी के लिए, सन्नी सिंह ने विकेट के पीछे का मुहिम संभाला, और देख सकते हैं विकेट के पीछे अब होंगे सनी सिंह, गेंदबाजी मार्ग पर विशाल डोले, लेकिन अब न्यू बैटर अनिकेत पाटिल को मिलेगा मौका अपने हाथ खुले करने का। चले इस बार खेलकर तो निकाला है, काउ कॉर्नर पर जाती हुई गेंद, वहां पर खिलाड़ी तैनात ऑन साइड की दिशा में, जहां पर सिर्फ और सिर्फ 1 से ज्यादा कुछ भी नहीं मिलेगा, 1 रनों से संतुष्ट होना का, मात्र काफी धीमा चलता हुआ स्कोरबोर्ड, एक्सीलरेट करने का प्रयास कर रहे हैं हर बार, लेकिन मात्र संपर्क बल्ले से किसी भी प्रकार का नहीं होता हुआ मैदान के अंदर। चलेंगे फिर से एक बार अक्षय बल्लेबाजी मार पर, ऑन बॉलिंग ट्रैक विशाल डोले, फिर इस बार बल्ले के
टो पर लगी थी गेंद और वहां पर संदीप नेगी लेग स्लिप पे देख सकते हैं तैनात गेंद को करते हुए कवर। और इसी बीट के साथ समीकरण मात्रा अब बढ़ता हुआ 15 गेंदों में 46 रनों की आवश्यकता। 9 गेंदों पर वैयक्तिक 20 रनों की पारी पर खेलते हुए अक्षय 22 रन बोर्ड पर लग चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पथ पर चलता हुआ इस वक्त मैदान के अंदर। चलिए इस बार खेलकर निकाला है कॉर्नर पर खिलाड़ी। 1 रन अनिकेत आए गेंद के ऊपर, जहां पर दोनों बल्लेबाजों को सिर्फ और सिर्फ अपना छोर बदलने का मौका, यानी कि 1 रनों के साथ संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रनों के साथ 23 रन और करंट रन रेट की अगर बात की जाए तो 8.63 का दर्शाता हुआ। अब 14 गेंदों में 45 की आवश्यकता। अनिकेत पाटिल चले फिर एक बार बड़ा स्ट्रोक खेलने का मंसूबा बनाया था, लेकिन कहीं ना कहीं यहां पर संपर्क नहीं होता हुआ गेंद और बल्ले का किसी भी प्रकार का। गेंद जाएगी विकेट कीपर के पास। सन्नी सिंह वहां पर गैदर करते हुए गेंद को डॉट के प्रति आता हुआ ये गेंद विशाल डोले की एक सफल गेंदबाजी इस वक्त मैदान के अंदर नजर आती हुई। जिस गेंदबाजी के लिए लाया था वो विश्वास के साथ गेंदबाजी चलती हुई मैदान के अंदर। तो चलिए यहाँ पर अनिकेत पाटिल कप्तान को अब यहाँ से कप्तानी पारी खेलने का मौका है। इस बार फिर अलंग द कार्पेट ऑन साइड की दिशा में खिलाड़ी वहां पर एक से ज्यादा कुछ भी नहीं, मात्र यहाँ 1 और 2 में डील करने से कुछ नहीं होगा। किसी न किसी बल्लेबाज को एक्सीलरेट करना होगा, प्रहार करना होगा। और यहां से देखिए कि कौन सा बल्लेबाज प्रहार करेगा ये आने वाले ओवर में समझ में आएगा जरूर। लेकिन इस ओवर की हुई है समाप्ति 24 रन बोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर। आने वाली 12 गेंदें और 44 रनों की आवश्यकता। 68 रनों का पीछा करने उतरी टीम टीजेटी 24 रन 2 विकेट के नुकसान पर। और करंट रन रेट की बात की जाए तो अभी 8.00 का दर्शाता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर और रिक्वायर्ड रन रेट 22.00 का, यानी कि हर ओवर में आपको 22 के सरासरी से रन बनाने होंगे। तो अनिकेत पाटिल और अक्षय में वो ताकत है। और 10 मिनट हो चुके हैं। मैं बार-बार विनती कर रहा हूं कि थोड़ा सा स्पीड अप करना है दोनों ही टीमों ने, खास करके गेंदबाजी वाली टीम। मैं आपसे बार-बार विनती करूंगा टीम मीट्स के लिए ज्यादा समय नहीं लेना है। आप देख रहे हैं इंटर कॉलोनी प्रीमियर लीग श्री बिल्डर पुरस्कृत आईसीपीएल 2026 का ये महातार लगातार 8 सालों के बाद वो इंतजार हुआ समाप्त और जिसका आयोजन किया हमारे इन आयोजनकर्ताओं ने, जिसमें महत्वपूर्ण योगदान हमारे श्री बिल्डर के सर्वेसर्वा श्री अमोल सुखदेव जी झरे। राजू शर्मा गेंदबाजी मार्ग पर इस वक्त अपनी वैयक्तिक पहली और टीम के खाते की चौथी ओवर इनके हाथों में थमाई गई है। 44 रनों की आवश्यकता है 12 गेंदों में। क्या इस ओवर में कोई बड़ा बदलाव देखने मिलेगा? अनिकेत पाटिल पहली गेंद पर मंसूबा बना चुके थे, गेंद को भेज दिया यस लॉन्ग लेग की दिशा में, गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क। 6 रनों के लिए आता हुआ आईसीपीएल 2026 का एक और दमदार सिक्सर। राजू शर्मा जैसे गेंदबाज के ऊपर हल्ला बोलते हुए पहली गेंद पर आक्रामकता नजर आई और उनके बयान से तलवार निकालकर पहली गेंद पर एक बड़ा प्रहार, गेंद सीमा पार 6 रनों के लिए जाती हुई। चलिए यहाँ पर अब विचार विमर्श करने का समय आ चुका है। इस 6 के बाद कहीं ना कहीं विशाल डोले कान मंत्र जरूर दिए जाएंगे राजू शर्मा के पास। यहां से गेंदबाजी में क्या सुधार होगी या बल्लेबाज अनिकेत पाटिल कप्तानी पारी खेलते हुए नजर आएंगे। अनिकेत पाटिल के अंदर अगर बात की जाए तो वो ताकत है कि यहां से इस मुकाबले में बड़ा पलटवार ला सकते हैं। अनिकेत पाटिल में वो क्षमता है कि 3 माइटी हिट इस मुकाबले को वापसी दिलाएगा टीजीटी टीम को। चलिए अनिकेत पाटिल फिर एक बार बल्लेबाजी मार्ग पर। राजू शर्मा होंगे सामने एक बार फिर। शायद कॉन्फिडेंस थोड़ा सा गिरा होगा लेकिन उसे उठाने के लिए यहां से एक आधी बीट कराना होगा। चलिए फिर इस बार खेलकर निकाला, वहां पर खिलाड़ी सर पर से निकल जाएगी गेंद, 1 बाउंस सीमा रेखा पर। आईसीपीएल 2026 का चौकार स्कोरबोर्ड पर जाएंगे। अब नजर डालेंगे 34 रन 2 विकेट के नुकसान पर। अभी जी मैं बात कर रहा था कि इस बल्लेबाज में वो ताकत है। ग्रामीण खिलाड़ी का एक दमदार खिलाड़ी है, गेंदबाजी से नहीं तो बल्लेबाजी से भी काफी बार प्रभावित किया है और वो बल्लेबाजी कभी भी वो कर सकते हैं। और देख सकते हैं जैसी मैंने बात कही यहां पर राजू शर्मा के ऊपर हल्ला बोलते नजर आए। पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर बाउंड्री आई। अब समीकरण बदलता हुआ आने वाली गेंद है 10। अब ही जीत की जरूरत है 34 की, यानी 34 रन बोर्ड पर लग चुके हैं और अभी भी जरूरत है 34 रनों की। आपने 20 गेंदों में 34 बनाई है लेकिन अब यहां से 10 गेंदों में 34 बनाने की आवश्यकता है। चलिए करंट रन रेट दर्शाता हुआ 10.20 का। राजू शर्मा इस वक्त प्रश्न चिन्ह होगा कि किस क्षेत्र में गेंदबाजी की जाए, लेकिन इस बार रुकना थोड़ा सा मना है। गेंद यहां पर फिर एक बार काफी बढ़िया फील्डिंग, क्या सेव किया है सन्नी सिंह, बर्थडे बॉय। चलिए अगर बात की जाए तो काफी महत्वपूर्ण रुके यहां पर फ्लाइंग सिख, यानी कि उड़ता पंजाब आज के दिन के
बड़े बॉय लकी चैंप हो सकते हैं अपनी टीम के लिए। देख सकते हैं एक्शन रिप्ले के माध्यम से हेलीकॉप्टर उड़ाया था अनिकेत पाटिल ने, वहां पर आकर्षणों में ऐसा लग रहा था टप्पा खाने के बाद निकल जाएगी, लेकिन क्या बढ़िया डाइव लगाई। और यहाँ पर फ्लाइंग सिख नहीं, यहाँ फ्लाइंग सभी कहा जा सकता है, अपनी टीम के लिए महत्वपूर्ण 2 रन बचाए। इस मुकाबले में ये 2 रन काफी अहमियत भरे होंगे। अनिकेत पाटिल फिर एक बार बल्लेबाजी मार्ग पर, राजू शर्मा थोड़े से महंगे साबित होते हुए इस वक्त गेंदबाजी मार्ग पर। इस बार लेकिन बीट कराया है, स्विंग एंड मिस, गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी घुमाव ली, गेंद विकेट कीपर विशाल डोले की जाती हुई हाथों में डॉट प्रति का आता हुआ यहाँ पर ये गेंद 36 रन बोर्ड पर लग चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। चलिए अभी भी 2 गेंद शेष बाकी, 8 गेंदों में 32 रनों की आवश्यकता होगी। 8 बॉल 32 रन, ये 2 गेंद में अगर 2 बड़े माइटी हिट आते हैं ना तो अक्षय पुनः वापसी करा सकते हैं अपनी टीम को अगली ओवर में, लेकिन यहां से अनिकेत पाटिल को इस 2 गेंदों पर 2 बड़े हिट लगाने होंगे। चले इस बार मात्र गेंद ने ऊंचाई भरी है, लंबाई नहीं, गेंद के नीचे खिलाड़ी और यहां पर इस कैच को करते हुए पूरा, और यहां से एक बड़ा विकेट अनिकेत पाटिल बैक टू द पवेलियन। चलिए अब न्यू बैटर मैदान के अंदर आए हैं लकी। चलिए न्यू बैटर लकी आए हैं यहाँ पर, लेकिन थोड़ी सी परेशानी में नजर आती हुई टीजीटी टीम, क्योंकि समीकरण यहां से अब थोड़ा सा बढ़ता हुआ। 7 गेंदों में 32 रनों की आवश्यकता है। अब यहां से कोई चमत्कार, यानी कि दोनों बल्लेबाजों से कोई ना कोई बल्लेबाज को चमत्कार करना होगा, बड़े हिट लगाने होंगे मुकाबले में वापसी करने के लिए। 7 गेंदे 32 रन। चलिए फुल टॉस गेंद, बैट की लेडी गेज, हवा में गेंद नो मैन जोन में ट्रेवल करती हुई, और यहां से मात्र स्ट्राइक रोटेट करने के अलावा कोई पर्याय नहीं दोनों बल्लेबाजों के पास। तो ओवर की हुई समाप्ति, स्कोरबोर्ड पर लगे हैं 37 रन, और समीकरण यहां से आने वाली गेंदें 6 और जीत के लिए 31 रनों की आवश्यकता। चलिए यहां से मैदान के अंदर वापस रुक करेंगे, जहां पर 6 गेंदों में 31 की आवश्यकता होगी। अगले मुकाबले की तरफ अगर रुक करे तो एसके ब्रदर्स वर्सेस ईशान वॉरियर्स के बीच खेला जाएगा अगला मुकाबला, जहां पर ईशान वॉरियर्स ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया है। आदिल खान एंड कंपनी एक तरफ और दूसरी तरफ चावला एंड कंपनी हमें नजर आएगी अगले मुकाबले के दरमियान। दोनों ही टीमें काफी मजबूत स्थिति में, और यहां से देखा जाएगा कि कौन सी टीम किस पर भारी पड़ेगी। हालांकि एक को जरूर हार का सामना करना पड़ेगा। एक तरफ ईशान वॉरियर्स की अगर बात की जाए तो इस श्रृंखला के अपने दोनों ही मुकाबले जीतकर लीग मैचेस के अपने टेबल पॉइंट्स पर टॉप करती हुई, और वहीं दूसरी तरफ एसके ब्रदर्स और जावला ब्रदर्स की अगर जावला की बात की जाए, यानी कि एसके ब्रदर्स की बात की जाए, तो एक मुकाबले में जीत और एक मुकाबले में हार का सामना करना पड़ा है। गेंदबाज सुनील आए गेंदबाजी मार्ग पर। पहली गेंद काफी बढ़िया लाइन और लेंथ के साथ, और यहां पर पहली गेंद पर 1 रन मुकम्मल करके स्ट्राइक रोटेट करने का जो काम था वो बखूबी निभाया। लेकिन यहां से मैं स्ट्राइक रोटेट करना ही बहुत ही बड़ा विषय नहीं है। सबसे बड़ा विषय यह है कि यहाँ पर मुकाबला को कौन जीत दिलाएगा, कौन सा बल्लेबाज हरफन मौला बल्लेबाजी करेगा मैदान के अंदर। स्ट्राइक पर बल्लेबाज अक्षय आए जरूर है, लेकिन 5 गेंदों में अब भी 30 रनों की आवश्यकता। चलो फुल टॉस, और यहां पर इस फुल टॉस गेंद पर लॉफ किया था और महज 1 ही रन यहां पर मिलेंगे। चलिए यहाँ पर दूसरे रन की मांग, और रन आउट के स्वरूप में यस जाना होगा अक्षय को मैदान से बाहर। वेस्ट साइड के लिए यहाँ पर टीवी अंपायर की मांग की गई है। यस ये निर्णय हम जरूर आप तक लेकर आएंगे।
चलिए निर्णय अभी भी हमारे तीसरे अंपायर के पास पेंडिंग है, वो निर्णय के पास आएंगे, लेकिन उससे पहले चलेंगे हमारे मैदान की तरफ जहां पर अक्षय रनआउट के स्वरूप में मैदान से बाहर गए। अब न्यू बैटर जो मैदान पर आए हैं शेखर, तो नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय रितेश बोरी यांचं शुभागमन झालंय. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इंटर कॉलनी प्रीमियर लीग 2024 ICPL आमचे आयोजक कमिटीचे एक प्रमुख स्तंभ आहेत, त्यांचा इथे शुभागमन झालंय. आपलं वेलकम सर, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, इट्स नो बॉल. चलिए आपको ये ऑन स्क्रीन भी देखने मिल जाएगा. अगर आप YouTube के माध्यम से जुड़े हुए हैं तो देख सकते हैं वेस्ट हाइट का ये नो करार दिया गया है और यहां से रनआउट के स्वरूप में अक्षय को जाना पड़ा मैदान के बाहर. तो चलिए न्यू बैटर मैदान के अंदर शेखर आए हुए. चालीस रन स्कोर बोर्ड पर हो चुके हैं. अब 5 गेंदों में 28 की आवश्यकता इस बार, लेकिन लॉफ्ट का गेंद चलिए साउंड ऑफ द पार्क. आता हुआ एक और दमदार ICPL 2026 का सिक्सर. चलिए इस सिक्सर के साथ उम्मीद की किरण जागी जरूर है. अब समीकरण में बदलाव. 4 बॉल और 22 रनों की आवश्यकता. 4 गेंदों में 22 रन. शेखर ने आते ही अपने हाथ खुले किए और आते ही चढ़ दिया एक बड़ा माइटी हिट. सुनील की अगली गेंद इस बार शायद ऑफ स्टिक को छोड़कर काफी दूर जाती हुई. यह अंपायर हमारी तरफ मुड़ेंगे व्हाइट बॉल का इशारा करते हुए. अतिरिक्त में होता हुआ एक और रनों का इजाफा स्कोर कार्ड में. अगली गेंद इस बार पैरों में डाली गई थी गेंद. काफी बढ़िया गेंद यहाँ पर. आदित्य आएंगे गेंद के ऊपर. एक रन पूरा किया, दूसरे की मांग है यहाँ पर. देख सकते हैं संदीप का काफी बढ़िया कवर वहां पर, काफी बढ़िया कमबैक. और यहां से चले रनआउट के स्वरूप में जाना होगा लकी को बाहर और यहां पर महज मिलेंगे 1 ही रन. तीन गेंदों में अब समीकरण 20 रनों की आवश्यकता. 3 बॉल और 20 रन. चले सुनील फिर एक बार फुल टॉस. इस बार हवा में गेंद ऊंचाई ज्यादा. सन्नी सिंह गेंद के नीचे. यस, गलती की कोई गुंजाइश नहीं. जाना पड़ेगा यहां से मैदान के बाहर. एक और बड़ा विकेट गिरता हुआ और यहां पर पूरी तरह से आशाएं ढेर होती हुई नजर आई TJT टीम की, यानी कि त्रिम्बकम जोमा ठाकुर इस मुकाबले में हार की तरफ जाते हुए और काफी बढ़िया खेल का प्रदर्शन करते हुए. बल्लेबाजी हो या गेंदबाजी, FNFT ने काफी अच्छा प्रभाव दिखाया अपने खेल के माध्यम से और इस मुकाबले में जीत की तरफ प्रस्थापित करते हुए धीरे धीरे. चलिए अब 2 गेंदों में 20 रन. यहां से कोई चमत्कारी मुकाबले में वापसी दिला सकता है TJT टीम को सुनील. चलिए इस बार पूरे एक बार वही गलती किया सुनील. ऑफ स्टिक को छोड़कर जाती हुई गेंद और उस पर रन चुराने में पूरी तरह से कामयाब, यानी कि 1+1 2 रनों का इजाफा स्कोर बोर्ड में होता हुआ. 2 गेंदों में अभी 18 रनों की आवश्यकता होगी. सुनील गेंदबाजी मार्ग पर है. 1-1 होती हुई गलती और उस गलती का खामियाजा यहाँ पर कहीं ना कहीं भुगतना पड़ सकता है अतिरिक्त के स्वरूप में. तो चलिए इस अतिरिक्त से कोई खास फर्क नहीं पड़ेगा स्कोर बोर्ड के ऊपर. 2 गेंदों में अभी 18 की आवश्यकता होगी. यहाँ से कोई गलती होगी तो कहीं ना कहीं TJT टीम को जश्न मनाने का मौका मिलेगा, लेकिन क्या यहाँ पर सुनील इस प्रकार की गलती करेंगे? चले चले समय 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 पर ध्यान देना है, थोड़ा सा स्पीड अप करना है. फुल टॉस और इस फुल टॉस पर करते हुए टॉल वसूल. गेंद चली जाएगी. यस, सीमा रेखा पार. मिड के रीजन में 4 रनों के लिए. चलिए इस 4 रनों के साथ अब महज औपचारिकता बची संपूर्ण मुकाबले में. TJT टीम 1 गेंद और 14 रनों की आवश्यकता.
चलिए आखिरी गेंद यहाँ पर मुकाबले को अपने नाम किया है यहाँ पर FNFT टीम ने। कांग्रेचुलेशन टीम FNFT एंड हार्ड लक टीम TJT। काफी बढ़िया खेल दिखाया दोनों टीम ने, लेकिन किसी एक को ही जीतना और किसी एक को हारना था, तो यहाँ पर वो जीत दर्ज की FNFT टीम ने और TJT टीम। चलिए हस्त आंदोलन कर रहा है दोनों टीम ने। चलिए नेक्स्ट टीम ईशान वॉरियर, अपने खिलाड़ियों को लेकर मैदान पर आना है। ईशान वॉरियर्स